ब्रह्मगिरीचं प्रवचन चालू होतं. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. नैनं छिन्दन्ति सहस्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदे अंत्यापो न शोषयति मारुता. असं प्रवचनाचा श्लोक प्रवचन चालू आहे. देहाचं नश्वरत्व सांगत असताना आणि लक्ष मात्र होतं की आपण जर प्रवचन आणखी थोडं वाढवलं ना, खंडू पाटील आपल्याला जास्त पैसे देईल. खंडू पाटील सांगेल की महिनाभर इथंच थांबा, आमच्या गजानन महाराजांना तुमचं प्रवचन. महाराज तर त्यांच्या तल्लीनमध्ये होते हो. महाराजांना काय, कोई किसी में मगन कोई किसी में मगन हम उसी में मगन जिसे लगा ये लगन. महाराज आपले बसलेले. महाराजांनी काय केलं, ज्या पलंगावर बसले होते ना, अशी मोडकी खाट होती हो, मोडकी त्या खाटीवर बसलेले महाराज आणि अग्निदेवताला आज्ञा केली, लगाव. आणि आग लागली ना, हळूहळू आग कोणाचंच लक्ष नाही. ते सगळे प्रवचनामध्ये आग लागली आणि तो पलंग पेटायला लागला. हे बगलपुरात नाही, हे घडलेलं आहे सगळं बरं का. महाराजांच्या काळामध्ये घडलेल्या घटना आहेत. ब्रह्मगिरीचं प्रवचन सुरू तिकडं त्यांनी श्लोक काय घेतला होता की देह नश्वर आहे, देह मरती आहे, ह्या देह कधीही जाईल, याचा लोभ धरायचा नाही. हां,